श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे खास आपण तुळशीसाठी. तर तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस तुम्हाला हे 9 संकेत देते. ते कोणते संकेत आहे ते आपण ह्या व्हिडिओतून बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आपले हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे, बरोबर? आणि चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस काही संकेत देखील देत असते. तर तेच संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. तुळशीचे रोप काही वेळा खूप शुभ तर काही वेळा अशुभ घटना आपल्याला सांगत असतात. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवलाच जात नाही. कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकारत नाही. आपल्या दरवाजामध्ये कोणते झाड असू दे अगर नसू दे, आपल्या दारामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची रोपे झाडे लावू शकता, परंतु तिचे रोप हे आपल्या घरामध्ये आवर्जून असावे. असा जुन्या पिढ्यानपिढ्यांपासूनचा संकेत आहे. तर पहिला संकेत असा आहे की ते म्हणजे जर आपल्या घरात माता लक्ष्मीच आगमन होणार असेल, तर समृद्धी येणार असेल, तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. ती नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोपं दिसू लागतात. दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही, बरं. अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. दुसरा संकेत असा आहे की ते म्हणजे जर तुमच्या तुळशीच्या रोपांना कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे देखील शुभ लक्षण मानलं जातं. आणि याचा अर्थ असा की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नेहमी स्रोत देखील सुरू होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रूपे तुळशीचीच असतील तर आणखीन चांगलेच आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ देखील होणार आहे. तुमची प्रगती दर्शवतात. तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या अडकलेल्या सर्व कामं पूर्ण होणार आहेत. तर रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. तिसरा संकेत असा आहे की तो म्हणजे काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाला नख सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रूप चुकते. त्याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा या घरावर कोणते तरी मोठी संख्या देणार आहे. तुळशीचे रोप चुकते याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपल्या घरात खूप खर्च होणार आहेत. म्हणून तुळशीचे रोप कधीही कोणीही सुकवून देऊ नका. वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा. रोजच्या रोज स्वच्छ करत जा. त्याच्यामध्ये रोज नित्य नियमाने पिण्याचे पाणी स्वच्छ घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसंच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळताना टवटवीत असतो. जर घरासमोरील झाडं सुकलेली पाळलेली असतील तर घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता ऊर्जा भासते. आणि चौथा संकेत असा आहे म्हणजे तो तुळशीचे हिरवेगार रूप फुललेले दिसले, तिला बहर येऊन नवीन मंजुरी आलेली आहे, तर समजून जा की तुमच्या वस्तूवरात लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नियमाने पाणी घालत जा. तुळशीची काळजी घेत जा. अशा प्रकारे तुळशीचे योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. आणि तुम्हाला एक टिप्स देते मी. तुळशीचे घाल जर कोणाकडे सुकत असेल तर मंजुळ्या आल्यानंतर त्या कट करत जा. त्याने तुळशीचे रोपं बहरत जाते. एकदा ट्राय करून बघा. मला कमेंट करून नक्की सांगा. लोकांना सवय असते की तुळशी लावली, नवीन तुळस आणली
की त्याला पाणी फक्त घालायचं काम करतात, बाकी काही काळजी घेत नाहीत. काळजी म्हणजे त्याला नित्यमिळानं रोपं मंजुरी लागल्यानंतर त्याची कट करत जा. मंजुरी सुकल्यानंतर कट करून त्या झाडामध्ये पेरत जा. झाडं पण येतील, नवीन रोपं पण येतील आणि जुनी तुळस आहे ती कटिंग केल्यामुळे भरत जाईल. ती कधीच सुकणार नाही. स्वामी समर्थ. धन्यवाद. माझे व्हिडिओ जर असेच तुम्हाला आवडत असतील, नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल, तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.